पीक विमा 17,500 रुपये कधी मिळणार, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार, जर असा देखील शेतकरी बांधवांनो प्रश्न तुमचा असेल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पीक विम्याच्या पैशाची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा प्रमाणे आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, याकडे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे। खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये सरकारनं पीक विमा देणं हे अत्यंत आवश्यक होतं, म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना हा संपला आहे, जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा झाली नाही। त्यामुळे सरकारनं केलेली घोषणा ही नेमकं पूर्ण का होत नाही, ही नेमकी हवेतच गेली का, आम्हाला पीक विमा मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न आता शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की या बातम्या म्हणजेच की या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू, या जिल्ह्यात आज पैसे येणार असं सांगण्यामध्ये येत आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एक पण रुपया जमा झालेला नाही। अद्याप देखील तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल। आता या ठिकाणी सरकारने काय घोषणा केली होती तर राज्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये देणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आणि कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि पीक विमा कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कोणते जिल्हे या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र असणार, कोणते तालुके पीक विम्यासाठी पात्र असणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये पीक विमा जमा होणार का, ही सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पीक विमा वाटप होणार, सरकारच्या माध्यमातून किती हजार रुपये हेक्टरी प्रमाणे देण्याचा सांगण्यात आलेला आहे, ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर चला, तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला असेल, खरीप हंगाम 2025 मध्ये जर तुम्ही देखील पीक विमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कोणत्या तारखेला होणार, कोणत्या वेळी होणार, सर्व काही तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघू शकता पीक विम्याचे 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये नेमके कधी मिळणार, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र ठरणार, नवीन अपडेट या ठिकाणी आली समोर। अशा पद्धतीने आता आपल्याला नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे आणि या बातमीमध्ये तुम्हाला शेतकरी बांधवांनो सर्व काही समजणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर ही रक्कम देण्यामध्ये येणार, ही सर्व काही अपडेट आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, 2025 मध्ये खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने राज्यात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले होते। अनेक भागामध्ये पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा
नियोजन पावसामध्ये वाहून गेले. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकरी बांधवांसाठी मंजूर केलं. म्हणजेच की शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना म्हणजे की शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं. आता तुम्हाला देखील माहीत असेल की साधारणतः 2-2.5 महिने झालं राज्य सरकारने या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज हे सर्व सरकारने हे शेतकरी बांधवांसाठी जाहीर केलं. आता सरकारने कोणकोणती घोषणा केली होती तर बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. आणि या पॅकेजमधून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती काय जमा होणार तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार. त्यानंतर या ठिकाणी रब्बी अनुदान म्हणून राज्य सरकारने हेक्टरी 10,000 रुपये देण्याची घोषणा केली. म्हणजेच की राज्य सरकारने शेतकरी बांधवांना हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम देखील देण्याची सरकारने घोषणा केली. आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील देण्याची घोषणा ही सरकारनं केली होती. आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा झाले तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले. आता नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर सरकारनं पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती. मग आमच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा का जमा झाला नाही असा प्रश्न आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी काळजी करण्याची काहीही गरज नाही. आता पीक विमा कधी मिळणार असा शेतकरी बांधवांचा या ठिकाणी प्रश्न होता. शेतकरी बांधवांना पीक विम्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता पीक विमा बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार, सरकारच्या माध्यमातून कोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, तर चला पाहूया सविस्तर अपडेट. तर आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया. तर आता या ठिकाणी नंबर 1 वरती आहे यवतमाळ. यवतमाळ मधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा 17,500 रुपये रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. पीक विमा रक्कम ठाणे मध्ये सुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम मिळणार आहे. सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. सोलापूर मध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. सरकारच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये 17,500 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे. सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. रत्नागिरी मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा 17,500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. रत्नागिरी मध्ये ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. परभणी मधील शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे.
त्यानंतर पालघर मधील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारनं केलेलं आहे. पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा 17,500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. जळगाव मधील कोणत्याच शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारनं केलेलं आहे. आता जळगाव मध्ये लवकरच पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, लातूर या 2 जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता शेतकरी बांधवांनो तुम्हाला करायची नाही. या सर्व जिल्ह्यात आता पीक विमा रक्कम